प्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे आज आपण आलेलो आहोत पुण्यातील कसबा गणपती येथे आणि हा गणपती बाप्पा पुण्याचे ग्रामदैवत आहे। अर्थातच गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता असल्यामुळे चला तर त्याचं वंदन करूया आणि आजच्या भागाचा शुभारंभ करूया। गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आपल्या सोबत आहे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचे ट्रस्टी संगीताताई। त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत। ताई, खरं तर ह्या मंदिराबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल आपल्या ह्या श्री कसबा गणपती मंदिराबद्दल? हे गणपतीचं मंदिर जे आहे ते पुरातन आहे, ऐतिहासिक पुरातन वास्तू आहे। ह्याची पार्श्वभूमी असे हे शिवकालीन आहे। याला पुण्यात ग्रामदैवत म्हणून उल्लेख केलं जातं। राजमाता जिजाऊ लाल महाल वास्तव्यास होत्या, त्या छत्रपती बालशिवाजी वास्तव्यास इथं होते, इथं पाया पडायला यायचे। त्यावेळेस या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही युद्धाला किंवा कुठलाही मोहीम असेल इथनं सुरुवात व्हायची आणि इथनंच पुण्यात आपला सोन्याचा नांगर फिरलेला आहे आणि इथनं पुण्यनगरीचं म्हणजे पुण्याचं वसन झालेलं आहे, म्हणून याला पुण्यनगरी असं म्हणतात। आणि या गणपतीचं नाव जयती गजानन म्हणून आहे आणि आपण एखाद्या वस्तीमध्ये राहतो त्याला आपण कसबा म्हणतो, म्हणून याला कसबा गणपती पण उल्लेखलं जातं। आणि कसबा गणपतीचा उल्लेख करताना की हे 450 वर्षापूर्वीची पार्श्वभूमी आहे। 450 वर्ष आणि राजमाता जिजाऊंनी याचा जीर्णोद्धार केला आणि इथे ज्येष्ठ माघ आणि भाद्रपद इथे हे उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। आमचा उत्सव मंदिराचा म्हणजे प्रतिपदा ते पंचमी असा असतो। गणपती उत्सव भाद्रपद आता तुम्ही जे हे करताय त्याच्यात भाद्रपदीचा उल्लेख केला म्हणजे त्या 10 दिवस जे गणपती बसतात त्याच्यामध्ये प्रतिपदा ते पंचमी आमच्याकडे उत्सव तो असतो। आणि त्यामध्ये इथे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव चालू केला, तेव्हा सार्वजनिक गणेश उत्सव करताना प्रथम ग्रामदैवत इथं असल्या कारणाने प्रथम गणपती बसवायचा मान कसबा गणपतीला दिला, म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सवाला दिला। दुसरा ग्रामदेवी जोगेश्वरी असल्या कारणाने जोगेश्वरीला दिला। तिसरा गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा असे 5 हे मानाचे गणपती आहेत। आणि इथे कुठलंही मंगल कार्य असू देत, जे पत्रिका ठेवायला येतात काही असेल नवस बोललं जातं, इथं पूर्णपणे साध्य होतात आणि त्याचा हे नवस पूर्ण होतो। आणि आपल्याला इथं आल्यानंतर जी सुख शांती समाधान मिळतं हे इथं आल्यानंतरच कळतं, म्हणून या गणपतीचं नाव आहे जयती गजानन। अच्छा, वा वा, खूप सुंदर ताई, खूप सुंदर तुम्ही ह्या आपल्या श्री कसबा गणपतीबद्दल खूप छान तुम्ही माहिती दिलेली आहे। मंडळी, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि घराघरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। तेव्हा उद्यासाठी दुर्वा निवडून झालेले झालेत काय सांगताय? बरं, संध्याकाळच्या आरतीची तयारी झाली? ती पण झाली आहे? काय बोलणार आता, म्हणजे धमालच आहे, सगळी मजा आहे, क्या बात आहे, खूप छान। चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल। मग सुरुवात करूया, गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये 13 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत। खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुम्हाला शुभेच्छा, कारण तुमच्यापैकी 10 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये। आणि आता आपला हा जो पहिला खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली। खेळाचं नाव काय? हसली तर बसली। कोण करणार आहे? रेडी? हसली तर फसली असं हे खेळाचं नाव आहे। दुर्वा? काय बोलली ताई तू? दुर्वा? हसली तर फसली दुर्वा। हा खेळाचं नाव काय?
हसली ती फसली बुवा. हरकत नाही. चला, खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. हा, आणि आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे, इथे एक संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना एक छान नृत्य सादर करायचं. आणि नृत्य सादर करत असताना एका क्षणी मी म्हणणारे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचे. पण ती पोझिशन त्या नृत्याची एक स्टेप असायला पाहिजे. जी ताई हसेल, जी ताई हलेल, जी ताई डोळे मिचकावेल ती ताई बा. हा, हे लक्षात ठेवा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. हा, जागेवरती ना, जागेवरतीच नाचायचं. हो, अरे बापरे. हा, क्या बात आहे, व्हेरी गुड. हो, टेनेट. ही कुठली स्टेप आहे? ताई हल्ली तू हल्ली आणि नाही म्हणते. हल्ली आणि फसली ताई. हा, तू हसली आणि फसली, तिथे बसू शकते समोर. आणि आता इथं बघूया. अरे बापरे ताई, तू खाली बघते. तुला मी सांगितलं होतं खाली बघायचं नाही, समोर किंवा वरती बघायचं. त्याच्या हसली पण आहे, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहे. पुढे बसू शकते समोर. बघूया. नमस्कार. अरे हल्ली ताई, कशाला हल्लीस तू? हल्ली आणि फसली, त्याच्यामुळे तू समोर बसू शकते. आणि पहिल्या खेळातून 10 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. या खेळाचं नाव आहे मीच जिंकणार कारण माझी होणार नाही हार. आणि आता हा खेळ असा आहे, एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीत सुरू झाल्यानंतर मी हा हार आहे तो एका ताईच्या हातामध्ये देणार आणि त्या ताईने तो हार समोरच्या ताई ज्या उभ्या आहेत त्या कुठल्याही ताईच्या हातामध्ये तो द्यायचा आहे. तुम्हाला वाटते ही ताई बाहेर गेली पाहिजे, तिच्या हातामध्ये द्यायचा आहे. जो काय असेल तो राग काढा आता इथंच बाहेर. आणि जेव्हा संगीत थांबेल आणि संगीत थांबल्यानंतर ज्या ताईच्या हातामध्ये हा हार असेल ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे. हा, तेव्हा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. रेडी आहेत तुम्ही? तेव्हा आपण सुरू करायचा हा खेळ नक्की. चला, म्युझिक प्लीज. अरे बापरे. हा, ओहो, अरे बापरे. हा, नाचत नाचत. अरे बापरे. हा, म्युझिक थांबायचा इथेच. हा, असंच बाहेर जावं लागेल. मग गाडी चालू झाली. मस्त. पण हार तुमच्या हातात होता, त्याच्यामुळे ताई तू ताई बाद झालेली आहे. तू बसू शकते. व्हेरी गुड. म्युझिक प्लीज. असं तसं. हा, ओहो, ये बात मस्त. हा, क्या बात आहे. व्हेरी गुड. मस्त. दोन ताई बाद झालेले आहेत. आता 3 ताई बाद व्हायच्या बाकी आहेत. म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. ओहो, बाकी टाळ्या वाजवायच्या आहे. व्हेरी गुड.
पुन्हा एकदा हार. हो व्हेरी गुड. अगदी जी काय नाचत आली होती अशी आणि म्युझिक थांबलं. हरकत आहे ताई. वा खूप छान खेळलीस तू बसू शकते. माहीमच्या हलवालाच थांबते म्युझिक. ताई तू बाद झालेली आहेस. खूप खूप अभिनंदन तुझं. तू बाद झालेली आहेस. आपल्या दुसऱ्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे सुंदर माझी रांगोळी. सगळीकडे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत, तर त्या निमित्ताने आपण तसे सगळे खेळ ठेवलेले आहेत. आता ह्या खेळामध्ये तुम्हाला एक काळ्या रंगाचा एक कार्ड पेपर आहे आणि काही फुलं दिलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, दुर्वा आहेत. ओके, हे जे तुम्हाला जे काय सगळं साहित्य दिलेलं आहे फुलांचं, हे तुम्ही अशा पद्धतीने त्या फुलांची रचना करायची की एक सुंदर रांगोळी तयार झाली. ज्या ताईची रांगोळी अत्यंत सुंदर असेल ती जाणार आहे आपल्या पुढच्या खेळामध्ये. अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. वेळ संपत आली की सांगत जाईन मी. खूप छान. वा जरा बघूया. आणि सगळ्याचा वापर झाला पाहिजे. दुर्वा दिलेत त्याचा पण वापर झाला पाहिजे. खूप सुंदर. खूप छान. प्रत्येक जणीने अगदी छान कल्पना केलेली आहे. व्हेरी गुड. मस्त. क्या बात आहे. सगळ्यांनी अगदी छानच रांगोळी केलेली आहे. निर्णय देताना वांदे होणार आहेत माझे. आणि वेळ संपत आलेली आहे आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. थांबायचं. वा सगळ्याच ताईंनी खूप सुंदर रांगोळी बनवलेली आहे फुलांपासून. पण आम्ही शेवटी क्रिएटिव्हिटी आणि फिनिशिंग ह्या गोष्टींवरती जास्त भर दिलेला आहे. तर त्या अनुषंगाने जर विचार केला तर 2 ताई ज्या आपल्या गेलेल्या पुढच्या खेळामध्ये, शेवटच्या खेळामध्ये, ती ताई आहे सगळ्यात पहिली ताई जी सांगतो की जिने फुलांचा अगदी व्यवस्थित योग्य वापर आणि फिनिशिंग त्या रांगोळीला आहे, ती ताई म्हणजे ही ताई. खूप खूप अभिनंदन की तिने अगदी फुलांचा छान वापर केलेला आहे. आणि क्रिएटिव्हिटीचा विचार केला तर ज्या ताईंनी गणपतीची सोंड आणि व्यवस्थित वापर करून ती अगदी वाटते, तर 2 नंबरची ताई ती आहे, ज्या दोघी जणी गेलेल्या आहेत पुढच्या आपल्या या खेळामध्ये. त्यामुळे खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघींचं. आणि तुम्ही पण खूप छान प्रयत्न केलेत आणि खूप छान रांगोळी काढलेली आहेत. पण शेवटी जो जिता वही सिकंदर असतं, त्याच्यामुळे दोन्ही ताई तुम्ही शेवटच्या खेळामध्ये गेलेल्यात. आणि खूप खूप अभिनंदन दोन्ही ताईचं, कारण सुंदर माझी रांगोळी या खेळामधून ह्या 2 ताई आलेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. हा खेळ असा आहे की काय करायचंय की ह्या पलेत्याने, ह्या पलेताच म्हणतात ना, काय म्हणतो आपण, पलेता. काय म्हणतात, कलता. बरं ठीक. किती नाव आहेत हे की नाही, काय भाषेचा गोडवा आहे बघा. एकाच वस्तूची किती नावं असू शकतात बघा. तर आता काय करायचंय, ह्या उलटण्याने किंवा पलेत्याने किंवा कलताने काय करायचंय, ही जी पानं आहेत, ही जी पत्ते दिसते तुम्हाला, ती पानं घ्यायची आहेत, अशी या पलेत्याने उचलायची आहेत आणि या आपल्या ताटामध्ये टाकायची आहेत. ओके. ज्या ताईंची पानं जास्तीत जास्त असतील ती ताई असणार आहे विजेती या खेळाची. अर्थातच या आपल्या आजच्या भागाची हुकमाची राणी. ठीक आहे. पण हा तुम्हाला वाटतोय तितका सोपा खेळ नाहीये. हे करत असताना तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाणार आहे.
ठीक आहे. पट्टी बांधल्यानंतर मी 1 2 3 म्हणालो का मग हे पत्ते जितकं ह्या पलेतामध्ये येतील ते पत्ते ह्या ताटामध्ये टाकायचे. ओके. ज्या ताईचे जास्तीत जास्त पत्ते असतील ती ताई विजेते. कळले तुम्हाला? नक्की. व्हेरी गुड. चला, खेळ सांगून झालेला आहे, पण गणपती बाप्पा आपल्या घराघरामध्ये विराजमान झालेले आहेत. सगळीकडे ते आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. हा, तर त्या निमित्ताने एक कथा मला इथे सांगावीशी वाटते. ती अशी की एकदा काय झालं की कुबेरांच्या मनामध्ये एक अहंकार निर्माण झाला आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपल्याकडे जगातली सगळी संपत्ती आहे ती कधीच संपू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपण कोणाचंही आदरातिथ्य आपण करू शकतो. आणि ती अहंकाराची भावना मनात ठेवून कुबेरांनी एकदा भगवान महादेव आणि पार्वती मातेला निमंत्रण दिलं घरी येण्यासाठी. आणि त्या दोघांनी सांगितले की आमच्याकडे गणपती बाप्पा सुद्धा येणार आहे. तर कुबेर हसले आणि सांगितल्याप्रमाणे निमंत्रण दिल्याप्रमाणे सगळेजण कुबेरांच्या घरी आले आणि जेवणाची पंगत बसली. आणि पंगत बसल्यानंतर आपल्या गणपती बाप्पा इतके जेवू लागले, एवढे जेवू लागले की कुबेरांचे धान्याचे आकार आहे ते सगळं संपलं, सगळे रिकामी झाले. तेव्हा जरा कुबेरांना असं वाटलं की आपण काहीतरी चूक केलेली आणि ती चूक लक्षात येऊन त्यांनी पार्वती मातेची माफी मागितलेली आहे. मग पार्वती मातेने काय केलं, एक मोदक बनवला आणि तो आपल्या गणपती बाप्पांना दिला आणि तो मोदक खाऊन मगच गणपती बाप्पाची भूक शमली आणि तेव्हापासून आपण नैवेद्य म्हणून आपण गणपती बाप्पांना मोदक देतो. तर ही खूप छान मजेशीर अशी कथा आहे. ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या खेळाला. पण त्याआधी मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचं आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. या. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा, शाबाश शाबाश. हा हा, मस्त. अरे हो हो, क्या बात आहे. व्हेरी गुड. हा, त्यात हातात घेतलं तरी चालेल. हा 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 हा, व्हेरी गुड. हा, पुऱ्या तळल्यात. हा, व्हेरी गुड. शाबाश शाबाश. व्हेरी गुड. हा हा, शाबाश. हा हा, हळूहळू. हा, तवा खरबडू नको. हा, शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4. शाबाश शाबाश. हा, 3. हा, 2 आणि 1. थांबायचे. नुसत्या तवा खरवडतायत नुसत्या. हा, हरकत आहे. आता डोळ्यावरची पट्टी तुम्ही काढू शकता. बघू शकता तुम्ही किती पुऱ्या तळल्यात तुम्ही त्या. दोघींना समसमान पत्ते दिले होते आणि मला खात्री आहे की निर्णय तुमच्या समोरच आहे की ज्या ताईने जास्त पत्ते फ्राय करून तिच्या डिशमध्ये टाकलेले आहेत ती आहे. कोण वाटतं ताई तुला? तू सांग, कोण वाटतं? त्या नक्की? हा, नक्की ना? पत्ते तिथे 4 पडले तिथे खाली. हा, आणि इथे 2च पडले होते, तिथे जास्त पडले होते. त्याच्यामुळे विजेती झालेली आहे ही ताई. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. एकदा आणि आजच्या आपल्या या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि सन मराठीकडनं आणि 16 सख्यांच्याकडून ही भेट वस्तू तुला. बरं, ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. मी अजिबात काय बोललेलं नाहीये. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आजची हुकुमाची राणी झालेली आहे शीतल गावले ताई आणि तिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कडून हे आकर्षक गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटते आणि इथे आल्यानंतर खूप भारी वाटत आहे मला. मला हे शक्यच वाटत नव्हतं की हुकमाची राणी मी होईल, पण मी झाली आहे. थँक्यू सो मच. एक सेल्फी तुझ्याबरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. मंडळी आता वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच सगळीकडे आता आरती सुरू होणार आहेत आणि आपले सगळे भक्त जे आहेत, जे सगळे आपल्या घरातली सगळी लोक मृदुंग ढोलकी टाळ घेऊन सज्ज झालेले आहेत आरतीसाठी. तेव्हा त्या भेटूया उद्याच्या भागात आपल्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल.